नमस्कार. 2024च्या निवडणुकीचे निकाल नुकतेच 4 जूनला लागलेले आहेत. 2 दिवस उलटून गेलेले आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार का की शरद पवार त्यांची खेळी करणार? याच्या आधी आपल्याला माहिती आहे, शरद पवार यांनी खूप मोठ्या प्रमाणात सरकार बनवलेली पण आहे व सरकार पाडलेली पण आहे. त्यांना याचा खूप मोठा दांडगा अनुभव आहे. तर आपण त्यातच बघणार आहोत, मोदी हे पंतप्रधान राहतील का, 5 वर्ष पूर्ण कार्यकाळ करतील का, किंवा मग मोदी पंतप्रधान बनतील का, याचं कारण पण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या युट्यूब चॅनलवर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक घडामोडीची सर्वप्रथम बातमी आपल्याला युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल. तर आता बोलूया आपण व्हिडिओमध्ये. शरद पवार यांना खूप मोठा दांडगा अनुभव आहे. गेले 50 ते 55 वर्षापासून ते राजकीय जीवनामध्ये सक्रिय आहे. सरकार कशी बनतात, कशी पाडली जातात, याचा त्यांना खूप दांडगा अनुभव आहे. याचा पूर्वीची पार्श्वभूमी बघण्यापूर्वीच आपण 2019चाच विधानसभेचा महाराष्ट्रातील निकाल बघूया. 2019 मध्ये बीजेपी व उद्धव ठाकरे शिवसेना, म्हणजे तेव्हाची पूर्ण शिवसेना ही युतीमध्ये लढली होती व त्यांना बहुमताचं सरकार बनवताना जनतेने स्वीकारलेलं होतं. परंतु शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेस यांची कशी सरकार स्थापना झाली, या सगळ्या घडामोडी आपल्याला माहितीच आहे. आपण त्याच्या खोलामध्ये जाणार नाही. पण हे घडून आणण्यामागं कोण होतं, तर ते शरद पवार. कारण सत्ता व शरद पवार असं नातं त्यांनी पहिल्यापासून जुळवण्याचा प्रयत्न केला व ते जुळवण्याच्या पद्धतीमध्ये त्यांना गणित कसे, संख्या गणित कसे जुळवायचे हे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अनुभव आहे. त्यातच गेल्या आताच्या 2024च्या निवडणुकीमध्ये निकाल लागलेले पूर्ण बहुमत बीजेपी सरकारला भेटलेलं नाहीये, जे की त्यांनी 400 पार का नारा दिला होता, परंतु पण ते फोल ठरलेले आहे. परंतु त्यांच्या जो आघाडी होती, महायुतीची जी आघाडी होती, त्यांनी बहुमताचा आकडा पार केलेला आहे. त्यातच महत्वाचे म्हणजे चंद्रबाबू नायडू व जे की बिहारचे नितीश कुमार यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात हे राहणार आहे की बीजेपीची सरकार बनणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे. आता यातच शरद पवार, जे की गणितामध्ये खूप, संख्या जुळवाजुळवामध्ये खूप माहीर आहे, तर ते शरद पवार नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवू देतील का? कारण बीजेपीने राष्ट्रवादीमध्ये फूट पाडलेली होती, कुटुंबामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात पवारामध्ये पडलेली होती. त्याचा कुठेतरी वचपा शरद पवार काढतील का? शरद पवार नरेंद्र मोदी यांना रोखणार का पंतप्रधान होण्यापासून? तर आपल्याला काय वाटतं, कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर व्यक्त व्हावे. तत्पूर्वी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.